मित्रांनो, आपण आधीच्या तासामध्ये आत्ताच आपण घेतले होते की रिमूव्ह टूचे दोन नियम घेतले. एक टू प्लस वर्ब एक नियम घेतला होता आपण. त्याच्यामध्ये बघा TOO टू प्लस वर्ब आणि एक दुसरा नियम घेतला TOO नॉट टू प्लस वर्ब. लक्षात ठेवायचं बरं. म्हणजे हे TOO आणि हे नॉट टू म्हणजे दोनदा नकार म्हणजे होकार झाला होता आपल्याकडं. इथे हे नकारार्थी हे नव्हतं तर आम्ही याचा नकार त्याला दिला होता पुढे. दोन्ही ठिकाणी इथं तरी सोच घेतलं होतं आणि इथंही सोच घेतले होते. पण आपल्याला इथं कळालं की दॅट क्लॉजमध्ये तुम्हाला नॉट घ्यावे लागते आणि इथे तुम्हाला दॅट क्लॉजमध्ये नॉट घ्यावे लागत नाही. हा याच्यातला फरक, बेसिक फरक आपण पाहिला होता. आता आपण तिसऱ्या नियमाकडे चाललोय. बघा, एक एक नियमामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे, तो नीट समजून घेतला पाहिजे. तिसरा जो नियम येतोय महत्वाचा बघा, वाक्यामध्ये काय TOO टूच्या प्रधान वाक्यानंतर किंवा प्रधान वाक्यातील बघा बरं, प्रधान वाक्यातील कर्ता हा निर्जीव रूपात असतो व प्रधान वाक्यानंतरचे टू प्लस वर्ब हे सकर्मक रूपात असते. ही अट आहे यांची, ही ते सकर्मक रूपात पाहिजे. थोडक्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, थोडक्यात टू बी प्लस वर्बचं तिसरं रूप ही रचना नसते. म्हणजे हे नसलं तर समजून जायचं ते कोणत्या रूपात आलेलं आहे, सकर्मक रूपात आलेलं आहे. त्यावरून तर आपण अर्थ लावू शकतो. बघा बरं करतो त्याच्यामध्ये काय काय. तर अशी स्थिती जेव्हा तुम्हाला टूच्या वाक्यामध्ये आढळेल त्यावर त्याचं दोन पद्धतीनं उत्तर निघता येतं. बघा, अशा सिंपल सेंटेन्सचे दोन पद्धतीने कॉम्प्लेक्स करता येते. आता त्यातलं ते दॅट क्लॉजमध्येच काय काय बदल होतील ते थोडंसं लक्षात ठेवत जा. त्यांच्यामध्ये बघा रचनेमध्ये काय काय. सिंपलची रचना आपण घेतलेली बघा, कर्ता आणि हा कर्ता निर्जीव रूपात आम्हाला पाहिजे, नामाच्या रूपात, निर्जीव रूपातलं नाम. एक दुसरं इथलं क्रियापद, त्याच्यानंतर TOO, त्याच्यानंतर इथं विशेषण. इथे काय येणार आहे पुढचं बघा बरं. तर यांनी सांगितलं टू प्लस वर्ब येणार आहे आणि हे सकर्मक रूपातलं असणार आहे. थोडक्यामध्ये याच्या पुढे कर्म नाही. आता किती किचकट रचना आहे ती पाहून घ्यायची आता थोडंसं त्याच्यामध्ये. थोडक्यामध्ये इथं कोणती रचना आलेली नाहीये. टू बी प्लस वर्बचं तिसरं रूप ही रचना इथं आलेली नाही. मी मुद्दाम कोण दिसण्यासारखं पण घेतलं आणि काटाही मारली त्याच्यावर. ती अशी रचना नसेल तर त्याचं कॉम्प्लेक्स करताना पहिली पद्धत तरी बघा बरं. प्रधान वाक्यामध्ये फार काही बदल आढळणार नाही आहे. निर्जीव करता असं तसंच राहील. क्रियापदही तसंच आहे. TOO टूचं तुम्ही इथं सो केलेलं आहे. ही रचना इथं आलेली आहेच. बघा बरं. सो इथेही विशेषण जशाचं तसंच आहे. एवढ्या भागात काही फरक पडलेला नाही आहे. तिकडे काय काय गोंधळ होतो तो दोन पद्धतीनं तुम्हाला आढळेल. एक दुसरी पद्धतीमध्ये पण हे जसं तसंच राहील. इथं इकडे काय होईल, TOO टूचं इथे झाले बघा बरं दॅट. इकडचा जो कर्ता आहे तो जसा तसा तिकडे वापरला जात नाहीये, तर बाहेरून कर्त्याची आयात होते. इथला जो कर्ता राहील एक तुम्ही बाहेरून आणा. म्हणजे याला आपण एक नंबर दिलेला आहे असा म्हणून याला एक नंबर, तर याला आपण 2 नंबरचा कर्ता म्हणूया. इथे तुम्ही बाहेरून एखादं करता वन आणा, ज्याला आपण इनडेफिनाइट प्रोनाउन म्हणतो. आणि जर वन नसेल तर सरळ सरळ तुम्ही आय वापरा, वी वापरा, फर्स्ट पर्सनचं. दोनपैकी एक वापरा. एक त्याच्यानंतर याच्यामध्ये परत तुम्ही वर्तमान काळ असेल तर कॅनॉट, भूतकाळ असेल तर could not प्लस वर्ब
आता ही क्रिया सकर्मक असल्यामुळे याला कर्म लागेन आणि ते कर्म जे असणार आहे ते ह्या निर्जीव कर्त्याला तिकडे घेऊन जायचं आहे कर्माच्या रूपात. झालं म्हणजे हा झाला याच्यातला निर्जीव रूपातला. म्हणजे लक्षात येईल त्यासाठी एक तर इट घ्या नाही तर देम घ्या. अनेक वचनी असेल तर देम, एक वचनी असेल तर इट, एवढं लक्षात ठेवायचं यामध्ये. दुसरी एक रचना आहे यांच्यामध्ये, हे जशाच तसंच राहील याच्यामध्ये. आपण याला कर्ता नंबर 1च म्हणूया सध्या समजण्यासाठी. निर्जीव रूपातलं आहे हे क्रियापद. इथे परत आले सो, इथे आले विशेषण, इतक्यात काही बदल नाही आहे. इथे घेतलं आपण दॅट, इथे घेतलं. आता हा जो कर्ता आलेला आहे हा परत निर्जीव रूपातल्या कर्त्याचंच रिपिटेशन झालेलं आहे. तर इट घ्या कर्त्याच्या ठिकाणी किंवा इथं दे घ्या कर्त्याच्या ठिकाणी. तिकडं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये देम होतं, इकडे काय आलं सब्जेक्टिव्ह केसमध्ये दे. आणि या ठिकाणी तुम्ही पॅसिवाईजची रचना वापरा. बघा बरं, कॅन नॉट बी प्लस वर्बचं तिसरं रूप करा किंवा कुड नॉट बी प्लस वर्बचं तिसरं रूप करा. हे त्यांच्यामध्ये म्हणजे तुम्ही हे कोणत्या रचनेत घेतलं याला पॅसिवाईजच्या दोन पद्धतीनं. म्हणजे जी इथं रचना अस्तित्वात नव्हती ती त्यांना आणून दिली आणि इकडं तुम्ही ॲक्टिवाईजच्या रचनेनं गेलेले आहात. बघूया त्यामध्ये उदाहरण. द टी इज टू हॉट टू टेक. आता सांगा चहा चहाला घेतो का? तर नाही. नंतर परत डोकं लावताना सर चहाला घेत नाही का? घेतो ना सर. एखादा चहा उकळत ठेवला आणि आधीचा चहा जर थंड झाला असेल त्या चहाला त्यामध्ये टाकून द्या. बघा तो चहा त्या चहाला घेतो असा अर्थ करू नका, डोक्यात काही घेऊ नका. हां बघा, द टी इज टू हॉट टू टेक. चहा इतका गरम आहे, चहा घेण्यास इतका गरम आहे. घेणार कोण? तर समोरचं कोणतरी व्यक्ती असेल, मला किंवा त्याला किंवा एखाद्याला. चल याच्यामध्ये टी डबल ओ टू हॉट आणि हे सकर्मक क्रियापद आहे टू टेक. टू टेक समथिंग. पहिलं उत्तर काढतोय आपण द टी इज. जर तुम्ही जुन्या पद्धतीने गेले म्हणजे या पद्धतीने गेले तर काय करता? जीव देता. बघा, द टी इज सो हॉट दॅट. कार्यक्रम चालू. चहासाठी वापरलं इथं इट आणि लगेच वापरलं प्रेझेंट टेन्स असल्यामुळे कॅन नॉट टेक असं उत्तर काढले. तर हे याच्यातलं चुकलेलं आहे. मग आता ॲक्युरसीकडे जाऊया आपण. चला या, मी याला ए नंबर देणं बंद करतो. आता कट केलं आपल्याला. ते ए आणि बी हे पॅटर्नमध्ये आहेत. द टी इज सो हॉट दॅट. चला इथे तुम्ही वन घ्या किंवा आय घ्या, दोनपैकी एक. मी इथे घेतलं बघा कॅन नॉट टेक. टी घ्यायचं नाही, टीच्या ऐवजी काय घेतलं इट. पुन्हा जर तुम्ही द टी घेतलं तर हे काय ह्या नामाची आवृत्ती होईल आणि ते वाक्य चुकेल. एक तुम्ही इथं वन कॅन नॉट घ्यायच्या ऐवजी नो वन कॅन टेक इट असं घेतलं तरीही चालेल. वाटलं तर मी इथं लिहून टाकतो नो वन कॅन टेक इट. तेही घ्यायचं नसेल तर तुम्ही इथं नॉटच्या ऐवजी हार्डली घ्या. बघा काय, द टी इज सो हॉट दॅट वन कॅन हार्डली टेक इट किंवा आय कॅन हार्डली टेक इट ह्या पद्धतीनं. पण नो वन कॅन हार्डली टेक इट असं म्हणायचं नाही. एक दुसरी पद्धत पॅसिव्हच्या रचनेतून जाऊ. आता द टी इज सो हॉट दॅट वन घ्या नाही. पॅसिव्हमध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला? करता. हाच करता परत इथं घ्यायचा आहे. मग इथं काय घालं तुम्हाला? सॉरी, टीसाठी घ्यावं लागेल तिथं इट. पॅसिव्ह रचनेमध्ये घेतलं बघा, इट कॅन नॉट बी. टेकचं थर्ड फॉर्म केलं याच्यामध्ये टेकन. आता काही जण काय करतील सर हे बघा ना, द टी इज सो हॉट दॅट इट कॅन नॉट. बरोबर सर, फक्त थोड्यानं हुकलं. इथं बी पाहिजे होतं आणि याला एन पाहिजे होतं, एवढंच हुकलं. दुसरं काय चुकलं ना, संपलं. हे दोन्ही काय झाले त्याच्यातले करेक्ट. या पद्धतीची रचना यांच्याकडं असणार आहेत. बघूया आणखीन एक उदाहरण त्याच्यामध्ये. द पोएम इज टू डिफिकल्ट टू लर्न. द पोएम इज टू डिफिकल्ट टू लर्न. ह्या दोन गोष्टी पाहून घेतल्या. इथलं पोएम निर्जीव घटकात आलेली आहे आणि इथं सकर्मक क्रिया आलेली. टू लर्न समथिंग, काहीतरी शिकावं लागतं. ही कविता शिकावं लागते. पहिली पद्धत, द पोएम इज टू डिफिकल्ट
दॅट वन घ्या नाही तर आय घ्या. बघा, आय कॅन नॉट लर्न पोएमसाठी घेतलं बघ बरं इट. नाही तर पॅसिव्ह रचनेतून घ्या. द पोएम इज सो डिफिकल्ट दॅट पोएमसाठी घेतला आम्ही इट कॅन नॉट बी. लर्नचं थर्ड फॉर्म घेतला आम्ही लर्न्ड. एवढे घ्या स्क्रीनशॉट. आणखीन आपण उदाहरण घेऊया याच्यावरची. तिसरं उदाहरण बघा. द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज टू ह्यूज टू काउंट. इतकी मोठी की मोजणं अशक्य. चला, यांच्यामध्ये काय टू 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 काउंट आलेलं आहे, इथे घेऊन टाका. द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज सो ह्यूज दॅट. काय काय करणार आहे ते बघा. दॅट आय म्हणा, वन म्हणा. वन कॅन नॉट काउंट इट. पॉप्युलेशनसाठी काय घेतलं आपण इट आले. याच्यामध्ये वन कॅन नॉट इट आले. दुसऱ्या पद्धतीने घ्यायचं समजा तुम्ही घेऊ शकता. द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज सो ह्यूज दॅट इट. पॉप्युलेशनसाठी घेतलं इट कॅन नॉट बी काउंटेड. इट कॅन नॉट बी. काउंटचं थर्ड फॉर्म घेतलं आपण काउंटेड. पॅसिव्हची रचना सेकंड टाईमला ठेवत चला. बघा, एखादी नदी इतकी खोल आहे की तिला पार करणं अशक्य आहे. बघा, द रिव्हर इज टू डीप टू क्रॉस. त्याला क्रॉस करणं अवघड आहे. बघा, त्याच्यामध्ये सुद्धा घेता येईल. द रिव्हर इज टू डीप टू क्रॉस. याच्यामध्ये पण पहिलं उत्तर घेतलं तुम्ही. द रिव्हर इज सो डीप दॅट आय कॅन नॉट क्रॉस. रिव्हरसाठी घेतलं आपण इट. तर तुम्ही पॅसिव्ह रचनेतून सुद्धा जाऊ शकता. द रिव्हर इज सो डीप दॅट इट कॅन नॉट बी क्रॉस्ड. या पद्धतीनं एखादी खोली इतकी लहान आहे की ती शेअर करता येऊ शकत नाही. द रूम किंवा करता येऊ शकत नव्हती भूतकाळात. द रूम वॉज टू स्मॉल टू शेअर. बघा, ती शेअर केल्या जाऊ शकत नाही. असं सुद्धा येऊ शकतं एखादं. द रूम वॉज टू स्मॉल टू शेअर. तुम्ही त्याच्यात पहिलं उत्तर काढलं. द रूम वॉज सो स्मॉल दॅट. आता तुम्ही आय घ्या, वी घ्या, पण वी पण घेऊ शकता मला ना फर्स्ट पर्सन मधलं. बघा बरं, वी कॅन भूतकाळामध्ये वी कुड नॉट शेअर इट. पॅसिव्ह रचनेतून घ्यायचं असतं तर तुम्ही घेतलं असतं. द रूम वॉज सो स्मॉल दॅट. रूमसाठी घेतलं इट कुड नॉट बी. शेअरचं थर्ड फॉर्म घेतलं असतं तुम्ही शेअर. ह्या पद्धतीने उदाहरणं करता आली. हा झाला याच्यातला तिसरा नियम. आणखीन एक नियम घेऊया. एवढं घ्या. चौथ्या नियमामध्ये काय बघा बरं. यात असं दिसन तुम्हाला TOO त्याच्यानंतर फॉर प्लस नाऊन किंवा प्रोनाऊन. ही ऑब्जेक्टिव्ह केसमधली ही रचना आहे. फॉर टू क्लॉज येईल आणि याच्यामध्ये हे टू प्लस वर्ब. एक जरी तर टू प्लस वर्ब नाही आले तर इथे नॉट टू प्लस वर्ब अशी एक रचना. म्हणजे जवळपास हा पाचवा नियम आहे. हा आपण चौथा मानला आणि हा जर पाचवा मानला तर नियमात नियम गुंतलेले आहेतच. आपण यांच्यामध्ये रचना पाहतो. बघा काय करायचं. सिंपल सेंटेन्समध्ये
टू प्लस वर्ब या नॉन फायनाईट क्लॉजचा करता फॉर प्लस नाऊन किंवा प्रोनाऊन या रचनेत दिलेला असतो. कॉम्प्लेक्समधील दॅट क्लॉजमध्ये फॉर प्लस नाऊन किंवा प्रोनाऊन या रचनेतून करता निवडावा किंवा तिथूनच तो तयार करावा तुम्हाला लागेल. बघूया यांच्यामध्ये काय काय रचना होईल. हा असा नियम आलेला नाऊन यांच्यापैकी कोणी येऊ, हे टू प्लस वर्ब असो का नॉट टू प्लस वर्ब असो, हे सिंपलची रचना इकडची. म्हणजे हे TOO टू प्लस विशेषण क्रिया विशेषण वगैरे 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 येत जाईल. यांच्यामध्ये आलेली ही रचना आपल्याला याच्यावर फोकस करायचा. मेन म्हणजे याचं काय करायचं आहे तर हा दॅट क्लॉजमधला करता आम्हाला तयार करायचा आहे त्याच्यापासून. हे असं त्याच्यावरच फोकस आहे आपला. बघा इथे समजा तुम्हाला रचना दिसली बघवर फॉर मी, तर तुम्ही लगेच करणार त्याचं दॅट आय. मग पुढे तुम्ही कॅन नॉट करा का नुसतंच कॅन करा. फॉर मी, त्याच्यानंतर मी इथे घेतलं असतं फॉर अस, तर इथे आलं असतं बघा दॅट वी. इथे घेतलं असतं फॉर यू, तर इथे आलं असतं बघा बरं दॅट यू, जो असेल तो घ्या. फॉर हिम असते तर तिथे आले असते बघा दॅट ही. फॉर हर असतं तर त्यापासून मी करता तयार केलं असतं दॅट शी. इथं फॉर देम असते तर आम्ही त्याच्यापासून तयार केलं असतं दॅट दे. इकडे जर फॉर राजू किंवा राणी कोणी आले असते तर आम्ही त्या राजूला तसंच तिथं नेले असते, त्याच्यात काही एवढं नामाला ना. इथे जर फॉर वन असं आलं असतं तर आम्ही त्याचं काय केलं असतं दॅट वन घेतलं असतं. वन कॅन नॉट घेतलं असतं किंवा नो वन कॅन घेतलं असतं. यापैकी एक रचना घेतली असते. तर एवढं घ्या. आणखीन आपण लगेच नियमामध्ये एवढे स्क्रीनशॉट घ्या काढून. बघा त्याच्यामध्ये नियम आपण पाहूया. सिंपल सेंटेन्समध्ये इथे येईल करता, हा आता व्यक्तिरूपातच असेल, जास्त करून लक्षात ठेवायचं. इथलं आले क्रियापद, क्रियापदाच्या नंतर TOO टू, त्याच्यानंतर इथं येईल विशेषण किंवा क्रिया विशेषण, दोनपैकी कोणतंही एक येईलच. झालं. इथे आली बघा बरं ही फॉर टूची रचना, म्हणजे फॉर नाऊन किंवा प्रोनाऊन ही एक रचना आहे याच्यामध्ये. आणि त्यांच्या पुढे आपण सध्या आता टू प्लस वर्ब, हे नकारार्थी आहे, हे मात्र इथं होकारार्थी, याचा नकार पुढे चालला जाईल, लक्षात ठेवायचं. चला याच्यामध्ये कॉम्प्लेक्स करूया. हा करता जसं तसं राहिलेलं आहे क्रियापद. याच्या पुढं हे कर्माच्या रूपात असेल तर ते ऑलरेडीच इथं आलेलं असेल, त्याच्यामुळे ताण घ्यायची गरज नाही. हे करता तिकडे कर्माच्या रूपात धन्यजीव असेल तर. इथे आलं बघा बरं सो विशेषण दॅट. आता आपण समजण्यासाठी असं करूया की मी ह्या फॉरचं काय करतोय दॅट, म्हणजे आपल्याला कळलं की कशाचं काय. हे नाऊन किंवा प्रोनाऊनच्या ऐवजी इथला आला हा करता. ठीक आहे. आणि याच्या ऐवजी आम्हाला इथं नॉट आहे का तर नाही आहे, मग इथं आपण नॉट घेऊन टाकू ना. एकतर कॅन नॉट घ्या किंवा भूतकाळ असेल तर कुड नॉट घ्या, प्लस वर्ब घ्या, कर्म असेल तर कर्म घ्या, संपलं. एवढी रचना तुम्हाला आणावं लागेल. बघूया. नंबर 1, द टी इज टू हॉट असं एक वाक्य आत्ताच घेतलं होतं आपण. द टी इज टू हॉट टू टेक असं घेतलेलं होतं. झालं. आता इथं बघूया. द टी इज टू हॉट फॉर मी टू टेक इट. काय काय कन्स्ट्रक्शन वाढलं यांच्यामध्ये सर, हे तुम्ही याला आणि याला वाढवलं याच्यामध्ये, जे आपण नंतर घेतले होते. झालं. आता यांच्यामध्ये त्याचं उत्तर करा. काय द टी इज सो हॉट, याचं करा इथे दॅट. समजण्यासाठी आपण फक्त मीच झालं याच्यामध्ये आय, आणि याच्यामध्ये नॉट नाही येतं, आपण घेऊया इथं कॅन नॉट.
तिघांसाठी 3च नाही घेतलं. फॉर साठी दॅट, मी साठी आय आणि टू साठी इथं कॅन नॉट. टेक इट झालं का उत्तर. इट म्हणजे काय, हे आलेलं टी तिकडचं. दुसरं उदाहरण बघा. द रिव्हर इज टू डीप असं एक वाक्य आपण घेतलं होतं. फॉर अस टू क्रॉस इट. करा त्याच्यामध्ये. चला, द रिव्हर इज याचं झालं सो डीप. याचं काय काय करायचं सांगा. तर फॉरचं करायचं आहे दॅट, असचं करायचं वी, प्रेझेंट आल्यामुळे इथं करायचं आहे कॅन नॉट, 3 आले याच्यामध्ये. क्रॉस इट त्या रिव्हरसाठी वापरलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये घेतलंय बघा. त्याच्यानंतर धिस कार इज टू एक्सपेन्सिव्ह फॉर मी टू अफोर्ड इट. ही गाडी घेण्यापर्यंत माझ्याकडे पैसा नाही आहे. दिस कार इज टू एक्सपेन्सिव्ह फॉर हिम. मीच्या हिम वापरून मी आलेलंच याच्यामध्ये. एखादं दुसरं घेऊन बघू आपण. फॉर हिम टू अफोर्ड इट. चला घेतलं काय. धिस कार इज टूचं झालं याच्यामध्ये सो एक्सपेन्सिव्ह, फारच महागडी आहे रे बाबा. दॅट मला फॉर हिम टू साठी, फॉर साठी काय घेतलं आपण दॅट, हिम साठी घेतलं इथं ही. प्रेझेंट आहे तर इथं काय घेणार आपण कॅन नॉट अफोर्ड इट. कशासाठी काय काय घेतोय आपण ते पाहत चालायचं याच्यामध्ये. या नंबर 4 चौथं सुद्धा आहे बघा. द व्हेजिटेबल्स आर टू कॉस्टली फॉर द पुअर टू ईट देम. फारच महागडी आहेत. The vegetables are too costly for them किंवा for the poor to buy them. त्यांना विकत घेणं त्यांना शक्य नाही. The vegetables are too च्या ठिकाणी आलं बघा so costly फॉर द पुअर टू. मग फॉरसाठी आला इथं दॅट. द पुअरला द पुअरच वापरू आपण नामाच्या रूपात. इथं येईन कॅन नॉट बाय देम. हे देम व्हेजिटेबलसाठी वापरलं जाईल. झालं. त्याच्यानंतर आणखीन एक घेऊ. ही ड्रोव टू फास्ट फॉर द पोलीस टू कॅच हिम. फारच वेगानं गेला तो. ही ड्रोव टू फास्ट फॉर द पोलीस टू कॅच हिम. त्याला पकडणं त्यांना शक्य नव्हतं. आता ड्रोव हे पास्ट टेन्समध्ये, मग इथं काय येईन बघा. ही ड्रोव टूचं झालं सो फास्ट दॅट द पोलीस. इथं तुम्ही कुड नॉट घ्या, पास्ट टेन्समध्ये आहे ते. could not catch him. एवढं घ्या स्क्रीनशॉट.